सो हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती आणि युनिक टिप्स या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। तर मिक्सर साफ कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। आज आता मिक्सर साफ करायचे बरेच प्रकार आहेत, पण मी जो सांगणार आहे त्याने अगदी एका मिनिटामध्ये आपलं मिक्सर जे आहे ना क्लीन होणार आहे। तर तुम्ही हे मिक्सर बघू शकता किती घाण झालेले आणि कमीत कमी या मिक्सरला तर 8 वर्ष झाले। माझ्या लग्नातला मिक्सर आहे, मी अजून सुद्धा वापरते। तर खालून तर त्याची हालत कशी झाली तुम्ही बघू शकताय, पण आता हे क्लीन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। ते सुद्धा काही टिप्स वापरून आणि तुम्हाला जास्त मेहनत सुद्धा करायची गरज नाही। घरात अवेलेबल असलेल्या 2 गोष्टी वापरून आपण हे मिक्सर जे आहे अगदी साफ करणार आहोत। तर जे मध्ये घाण गेलेली आहे मिक्सरच्या ती सुद्धा व्यवस्थितपणे निघणार आहे। चला तर वेळ न घालता लगेच स्टार्ट करू। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। तर ना मी इथे घेतलेला आहे लिंबू आणि लिंबाचा रस जो आहे मी तो थोडासा काढून घेतलेला आहे आणि बी पडू नये म्हणून मी चाळणीचा वापर केलेला आहे, गाळणी म्हणतो त्याला। तर ते बी पडू नये म्हणून त्याचा वापर इथे मी केलेला आहे। तर आता हे लिंबू घेतलेलं आहे मी अर्धा, ती साल जी आहे ती साल उलटी करून घेतलेली आहे आणि पूर्ण मिक्सरवर आपल्याला ती घासून घ्यायची आहे। लिंबू लावल्यामुळे आपलं मिक्सर अगदी एका मिनिटामध्ये साफ होणार आहे। जे काही आपली मिक्सरला घाण लागलेली आहे ती लिंबामुळे सर्व काही निघणार आहे। तर फक्त मी इथे लिंबू तुम्हाला लावून दाखवते। तर जी काही घाण लागलेली आहे, जो काही काळपटपणा आहे तो लगेच निघू लागला आहे। तुम्ही बघू शकताय लिंबाच्या सालीला तो चिकटून निघला आहे। तर पूर्ण मिक्सरवर लिंबाची साल जी आहे ती उलटी करून मी तो घासून घेते। जिथे जिथे काळं झालेले पूर्ण मिक्सर तिथे तिथे मी याला घासून घेते। आपल्याला इथे पाण्याचा थोडासाही वापर करायचा नाही। मिक्सर म्हटलं की लाईटीचा विषय आला आणि उगाच धोका ठरू शकतो, म्हणून इथे आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। तर लिंबाच्या सालीने मी पूर्ण जे मिक्सर आहे ते सर्व घासून घेतले। तुम्ही लिंबाचा रस एका वाटीमध्ये काढून ब्रशने सुद्धा तुम्ही त्याच्यावर स्क्रब करू शकता, पण मला हे सगळ्यात सोपं वाटतं म्हणून मला तर असं वाटतं की डायरेक्ट लिंबाची साल घेऊन आपण याच्यावर घासायला सुरुवात करावी स्क्रब प्रकारे। तर बघू शकता पूर्ण मिक्सर जे आहे ते अगदी जी काही घाण होती ते सोडायला लागलेलं आहे, साफ व्हायला लागलेलं आहे। तर आता दुसरी गोष्ट मी इथे घेतलेली आहे, स्क्रब घेतलेलं आहे म्हणजे की घासणी ते घेतलेलं आहे। त्याच्यावर थोडीशी विनो टाकलेली आहे मी। इनोसुद्धा साफ करण्यासाठी खूप फायदेमंद आहे। साफ करण्यासाठी इनोचा इथे वापर नक्की करा। जर तुमचं मिक्सर खूपच खराब झालं असेल तर नक्की विनोचा वापर करा। त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे कोलगेट, व्हाईट कोलगेट इथे घेतलेलं आहे। हे सुद्धा आपल्याला जे काही पांढऱ्या वस्तू आहेत त्यासुद्धा आपल्याला साफ करण्यासाठी कोलगेट खूप फायदेमंद आहे। फक्त दातच नाही तर याने अनेक वस्तू स्वच्छ निघतात। तर त्याच्यामुळे मी इथे घेतलेलं आहे कोलगेट आणि आता मला काय करायचं आहे, घासायचं आहे। तर मी याच्यावर इनो टाकलेला आहे आणि थोडंसं कोलगेट घेतलेलं आहे आणि त्या स्क्रबने मी त्याला घासायला सुरुवात केली। स्क्रब मी ओलं करून घेतलं होतं, ती जी घासणी आहे ती ओली करून घेतली होती। जास्त पाणी वापरायचं नाही आपल्याला, फक्त ओली करून घेतली होती। तर बघू शकता खूप चांगल्या प्रकारे मी याला घासून घेते। मी हमेशा तुमच्यासाठी काही ना काही युनिक टिप्स घेऊन येत असते। हेअर टिप्स म्हणा, ब्युटी टिप्स म्हणा, किचन हॅक्स म्हणा, किचन टिप्स म्हणा, अशा अनेक प्रकारच्या मी तुमच्यासाठी काही ना काही टिप्स घेऊन येत असते। तर आता तोंडावरच पावसाळा आलेला आहे, पावसाळ्याच्या सुद्धा नक्कीच मी तुमच्यासोबत टिप्स घेऊन येणार आहे। तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, छान असे कमेंट करा। तर आता जी स्क्रब आहे ना, जी घासणी आहे ती व्यवस्थित मी त्यांना घासून घेतलं आहे आणि जे तोंड आहे तोंडामध्ये आपला हात व्यवस्थित जात नाही गेलं तर ठीक आहे, नाहीतर इथे तुम्ही ब्रशचा वगैरे वापर करू शकताय। तर इथे मला वाटलं सहज साफ होऊ लागले बोटाच्या साह्याने, तरी मी तिथे सुद्धा साफ करून घेतले। तर बघू शकता किती छान असं आपलं मिक्सर निघलेलं आहे। जास्त मी काहीच केलं नाही, जास्त मेहनतसुद्धा केली नाही, हलक्या हाताने फक्त घासून घेतलेलं आहे। पण मिक्सरची जी काही घाण चिकटपणा होता ती सर्व काही दूर झालेलं आहे, सर्व निघलेलं आहे। अजून साफ करायचं आपल्याला, साफसुद्धा नाही केलेलं, फक्त घासून घेतलेलं आहे आपण। तर बघू शकता मिक्सरचा जो कलर होता एकदम चेंज झाला आहे। पहिला काळकुट्ट दिसत होता आणि आता एकदम पांढरा शुभ्र दिसतोय छान असा। तर आता काय करायचं आहे, मी पूर्ण हे मिक्सर जे आहे खालच्या साईडने सुद्धा घासून घेते। खालच्या साईडने तर खूप घाण झालेलं आहे, कारण कसे मिक्सर जो ठेवलं ना आपण खाली लक्षच जात नाही आहे, वरचं साफ करून घेतो आपण जेव्हा केव्हा साफ करायचं असेल तेव्हा। तर तिथे सुद्धा मी घासून घेते। तर खूप चांगल्या प्रकारे जी घाण होती ती निघू लागली होती। तर आता मला असं वाटतं की हे साईडचं जे आहे ते काही स्क्रबने निघालं, म्हणून आता मी इथे ब्रशचा वापर करते। जर तुमचे मिक्सरचं तोंड जे आहे ते बारीक असेल तर तुम्ही इथे ब्रशचा नक्कीच वापर करा। ब्रशवर मी थोडंसं कोलगेट लावलेलं आहे
आणि आता या ब्रशने आपल्याला हे मिक्सरचं तोंड आहे ते घासून घ्यायचं आहे. जिथे जिथे घाण राहिली आहे ती घाण जी आहे ती इथे जिथे जिथे आहे तिथून मी घासून घेते. तर बघू शकता खूप चांगल्या प्रकारे मिक्सर आपले साफ होऊ लागले. तर अशा प्रकारे हे पूर्ण मिक्सर जिथे जिथे घाण आहे तिथे तिथे मी हे घासून घेते. तर मिक्सरचं साफ करताना माझ्याकडून तुटलं होतं. तर आता मला असं वाटतं की इथे ब्रश जात नाही, म्हणून याच्यासाठी मी तुम्हाला अजून एक टिप सांगते, ती मधली घाण कशी काढायची म्हणून. तर जेव्हा आपण आता मिक्सर पूर्ण घासून घेतलेले, आता काय करायचं आहे, आपल्याला एखादा टॉवेल घ्यायचा किंवा कपडा वगैरे घ्यायचा आहे. तो थोडासा ओलसर करायचा आहे, म्हणजे पाण्यात टाकून त्याला घट्ट पिळून घ्यायचं आहे आणि मग त्या कापडाने आपल्याला पूर्ण हे मिक्सर जे आहे ते साफ करून घ्यायचं आहे. मधी जी घाण राहिलेली आहे तोंडापाशी ती घाण कशी काढायची मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिलं सर्व मिक्सर मी इथे स्वच्छ करून घेते. तर बघू शकते आपलं मिक्सर खूप छान निघलेलं आहे. तर अशाच टिप्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मी पूर्ण मिक्सर साफ करून घेतले. जे समोरचं तोंड आहे मधलं मिक्सरचं तोंड ते सुद्धा मी इथे साफ करून घेते. खूप बऱ्यापैकी आपलं मिक्सर पूर्ण निघलेलं आहे. बघू शकता जास्त मेणासुद्धा लागलेले नाही आहे, जास्त काही कुटाणासुद्धा झालेला नाही आहे. तर आता चांगल्या प्रकारे मिक्सर निघलेलं आहे. जी मध्ये घाण राहिली आहे ही, तर ती कशी काढायची. मिक्सर आहे ना, मिक्सरच्या तोंडावर आपल्याला कापड टाकायचं आहे. तर मी इथे एक टॉवेल टाकलेला आहे. आता काय करायचं आहे, सुरी घ्यायची किंवा चमचा घ्यायचा आहे, तर त्या भागामध्ये टाकायचं आहे आणि तिथं थोडंसं घासायचं आहे. जी काही घाण असेल ती टॉवेलला निघून येईल. तर आता मी तुम्हाला दाखवते. खूप चांगल्या प्रकारे आपली तिथली साईड जी आहे, तिथली जागा आहे ती व्यवस्थित साफ झालेली असणार आहे, बघू शकताय. तर इथे आपला हात वगैरे जात नाही, बोटही जात नाही, म्हणून तुम्ही चमच्याच्या किंवा सुरीच्या साह्याने इथले अशा प्रकारे साफ करू शकताय. तर बघू शकताय छान असं मिक्सर आपलं इथं साफ झालेलं आहे. तर अशाच काही ना काही टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन येते. त्या बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी कुठली टिप्स तुम्हाला आवडते हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की सांगत जा. माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता हे सुद्धा मला कमेंटद्वारे सांगत जा. मला सुद्धा कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे आणि कोण कुठून बघते. तर बघू शकता छान असं मिक्सर आपल्याला निघलेलं आहे, साफ झालेले मिक्सर. अगदी काळं झालं होतं. वापरून आपण काय करतो, रोज मसाला काढतो आणि तसंच ठेवून देतो. त्याच्यामुळे मसाला वगैरे उडलेली घाण राहून ती एकदम चिकटपणा होतो आणि मग मिक्सर एकदम खराब दिसायला लागतं. ते किचनमध्ये ठेवल्याच्यानंतर आपल्याला पण सुद्धा बरोबर वाटत नाही. म्हणून घरातली प्रत्येक गोष्ट साफसफाई करून ठेवली तर आपल्यालाही छान वाटतं. तर छान असं मिक्सर आपलं साफ झालेलं आहे. चला तर अशाच नवीन टिप्ससोबत मी तुमच्यासोबत परत भेटते. इथेच थांबते आता. बाय बाय.